आम्हाला काय कोणाच्या कोंबड्यानी पाठ झाली पाहिजे, आम्हाला काय अडचण नाही. त्याच्यामुळं 11 जण आम्ही येऊ, फक्त आम्हाला वेळ सांगा शनिवारची, आणि शनिवारची वेळ सांगितल्यानंतर पुढे जमायची सांगा. आश्वासन मिळालं तर हे पहा, आश्वासन मिळालं तर आम्ही पुढं राहणार ना. त्यांच्या आश्वासन मिळालं हे तुम्ही हे पहा, आमच्याकडं तुम्ही पहिल्यांदाच येत आहे. शिंदे साहेबांकडं पहिल्यांदाच ग्रामस्थ मागणी करतात. आश्वासन मिळेल का आश्वासनाची पूर्ती होईल हे येणारा काळ ठरवेल. आणि आमचं आहे ना वाणी साहेब, काय आता आश्वासन खूप झाले, आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा गेलो. आता तुम्ही मगाशी जे सांगितलं ना, का सगळे प्रयोग करून झाले आमचे, असं झालं नाही अशातला भाग नाही. आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो, एकदा दोनदा तीनदा, तिन्ही MSCBच्या डायरेक्टरांना भेटलो. MSCBचं ऊर्जा मंत्री, मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री तेच आहे, राज्यमंत्री आणि डायरेक्टर 3 का 4, त्या 4ही डायरेक्टरांना आम्ही भेटलो. मी प्रशासनाला पण भेटलो, मुख्यमंत्र्याला पण भेटलो. मुख्यमंत्र्यांनी पत्रावर लिहून पण दिलं, विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी. त्याच्यामुळं आज करतो उद्या करतो, लोकांनी हे सगळं करून वर्ष झाले. म्हणजे पहिली पाईपलाईन झालेल्या 3 वर्ष झाले, 2 झालेल्या, आणि नंतर या आता ज्यांना 11 मी धामणीतून निघालोय आता. इथं ते उपोषण चालू होतं, साहेबांनी अर्ज पाठवलं होतं मला. मी आता धामणीतून निघतोय, 10 मिनिटात ती लोक आले 2 जण तिथं. आमचं म्हणणं आम्हाला आत्ताच पाहिजे, नंतर देऊन आम्हाला काय फायदा नाही. मी 15 मिनिटात तिथं पोहोचते. ग्रामसभेत चेअरमन आम्ही निर्णय घेतला का आता तुम्ही सांगाल हे म्हणले शिंदेकडे जायचं, चला आमची 5-6 लोक तुमच्या बरोबर येणार. उद्या तुम्ही आले, तुम्ही म्हणले पवार साहेबांकडे जरा 5-6 लोक आम्ही येणार. उद्या त्याचरावांनी आढळराव पाटील येणार, ते म्हणले परत मी एकनाथ शिंदेकडे जातो, नाही तर याच्यावर आम्ही पण आम्ही आंदोलन नाही बंद करणार. आता हे आंदोलन चालूच राहणार, आता बंद नाही. तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. आमच्या आंदोलनाची सकाळी ग्रामसभेमध्ये दिशा ठरवलेली आहे. दिशा अशी आहे की आम्ही 10 तारखेला आजचं आंदोलन आमचं आमच्या गावातल्या लोकांची जनजागृती करायचं आंदोलन होतं. जनजागृती करायची, आम्ही एक रॅली काढल्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाची गाव सभा घेतली. ग्रामसभेमध्ये आम्ही निर्णय घेतले आणि त्या निर्णयावर आम्ही फायनल आहे. आता काही झालं तरी काय हरकत नाही. आजचं आंदोलन झालं, तुम्ही आलात, तुमचं अभिनंदन. जे नाही आले आम्हाला काय त्याने घेणं नाही. आता आम्ही 10 तारखेला सगळं गाव परत एकदा एकत्र बसणार, बंद करणार गाव, आणि आम्ही जलसमाधीला अर्धनग्न आंदोलन तिथं करणार. हे आम्ही लोकशाहीच्या सुरुवातीला आम्हाला त्रास करून घेणार आहे. लगेच लोकांच्या कायदा आत्मक्लेश स्वतः तुम्हाला आम्ही मतं दिलीत, यांना नाही दिली 700 मतं, त्यांना नाही दिली, तुम्हाला प्लस दिलंय. म्हणजे आम्ही सगळ्याच पक्षांना मतं दिलीत. आम्ही काही एकट्याला कोणती मतं दिली अशातला काय भाग नाही. ह्यावेळेस राष्ट्रवादीला तर मागच्या वेळेस तुतारीला दिली, त्याच्या आधी कोल्ह्यांना मत. त्याच्यामुळे आमचं गाव तुमच्या सगळ्यांच्याच बरोबर आहे. एकाचा राईट त्याच्यावर नाहीच आहे. वळसे पाटील आम्हाला तिथं घेऊन गेले मंत्र्यांकडं, मुख्यमंत्र्याकडं. आढळराव दादा घेऊन गेले 2-3 वेळा, झालं नाही झालं. आता आम्हाला आत्ता पाहिजे. 60 दिवसाच्या नंतर कोणी येऊन सांगून आम्हाला त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यामुळं ते आंदोलन आम्ही अर्धनग्न सगळं गाव करणार. ते झालं का आम्ही 1-2 दिवस परत वाट पाहणार, आणि परत आम्ही सगळी जनावरं, पोरं, स्वरं, बायका घेऊन प्रांताकडे जाणार, लॉंग मार्च काढून. आणि प्रांताकडे जाऊन आम्ही शांत नाही राहणार. मग आम्ही कायदा हातात घेणार. काय आमच्या लोकांना ते बघा, आज अशी परिस्थिती आहे चेअरमन, 6.5 कोटी रुपये कर्ज आहे. 6.5 कोटी एका माणसावर नाही म्हणलं तरी 5-6 लाख रुपये कर्ज आहे. सगळे श्रीमंत नाही. 5 लाख रुपयाचं कर्ज ज्यावेळेस माणूस काढतो, मग अशी आमचा गोविंद होता बघा, हा पोरगा आहे, त्याने 1 लाख रुपये PDC बँकेतून कर्ज काढलं. 1 लाख रुपयाचं बायकोचं मंगळसूत्र विकलं, बायकोची चैन विकली, आणि 1 लाख रुपये उसनेपासने घेतली. आता जर त्याला 6-7-8-9 महिने झालेत, व्याज किती होते 5 लाख रुपयाचं? ते किती होतं व्याज? आणि जर ते आता होणार का याचा शेवट आत्मदानानेच होणार ना. याचा शेवट का होणार? एखादा वैतागणार. आता जसं विदर्भात आत्महत्या, तसं आत्महत्या, मग आम्हाला सरकार 10 लाख रुपये देणार. मग त्याच्यापेक्षा आम्ही आता प्रेमाने मागतो. आम्ही गांधारे साहेब त्यांना पण सांगितलं, आम्ही आता शांततेच्या मार्गाने आहे. आम्ही काही चुकीचं केलं की आम्ही आमच्या गावात बसलोय, तुमचं स्वागत केलंय, आम्ही गप्पा मारतोय, पण आमचं मत काय आहे, सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं. तुम्ही दोघं पण आहे, तुम्ही दोघं तुम्ही जिल्हा प्रमुख दोन्ही पक्षाचे, तुम्हाला विनंती आहे का तुम्ही आले ठीक आहे, शिंदे साहेबांची वेळ घ्या, पण तुमच्या दोघांच्या बरोबर 10-20 आमदार येतात. एकदा तरी तुम्ही इथं आलात ना, लक्षवेधी झाली पाहिजे या प्रश्नाविषयी. हा काय आमचा एकट्याचा प्रश्न नाही. हा विषय ना मागच्या अधिवेशनात जयंत पाटलांनी सुद्धा आम्ही पाहिलं व्हिडिओ, ते पाहिलं असेल, म्हणजे पाहिलं सगळं. एक मिनिट आता झाले, पण ह्या गावाचा तुम्ही हे घेऊन बुवा इथं असं आंदोलन करतात, आत्महत्या होतील लोकांनी, मग हे करून तुम्ही लक्षवेधी मांडायला सांगा. आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. लक्षवेधी मांडली तर सरकार काहीतरी करील, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायला तयार आहे. आणि प्रांताच्या तिथं आंदोलन केल्यानंतर मग आम्ही कायदा हातात घेणार. कारण असं मारण्यापेक्षा समोरच्याला त्रास देऊनच मारण्यात अर्थ आहे ना.
तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला मागाशी मला की तुम्ही सत्ताधारी पार्टीचं करायचं सत्ता बित्त याचं काय देणं घेणं नाही, त्या पदाचं काय. जर माझं गाव सगळं संकटात आहे, आमदार अपयशी ठरतो त्यांचं फेल्युअर आहे. प्रश्न ते आमदार अपयशी ठरतात का कोण सत्ता, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला देणं घेणं काय आहे, आम्हाला देणं घेणं आम्हाला फक्त वीज कनेक्शन पाहिजे. कोण आम्हाला राजकारणाचं आम्हाला काय करायचं. जर माझ्या गावातला शेतकरी जर मरणार असेल, आत्महत्या करत असेल, काय त्यात लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला बघा आमची धारणाच ती का पहिलं गाव पहिले माझे ग्रामस्थ आणि नंतर ते पक्षभिक्षा काय घेऊ, कोणावर किती विश्वास ठेवतात पक्षाचा. त्या पक्षाचं काय देणं घेणं नाही. आम्हाला गाव महत्वाचं. सगळं करतो कशासाठी, गावासाठी, गावातल्या गोरगरीब लोकांसाठी आपण काम करतो. मग त्यांचं जर हित नसेल, ते जर आत्महत्या करीत असेल तर मग आपल्या त्या राजकारणामध्ये करण्यात काय अर्थ आहे. त्याच्यामुळं काही आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त वीज कनेक्शन पाहिजे, कोणीही द्या. त्याच्यामुळे तुम्ही आलात ना, आता ते आम्ही जयंत पाटलांची ऐकली, ती जुनी झाली. तुम्ही परत एकदा सांगा आमच्या लोकांना नाही आणि परत एकदा लक्षवेधी मांडा. एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही उलट आलात, अधिवेशन धन्यवाद. चालू आहे, तुम्ही शिंदे साहेबांना म्हणतात ना, निकम साहेब तर जयंत पाटलांची वेळ घेऊन अजून त्याची ग्रॅव्हिटी वाढेल ना. हा, ग्रॅव्हिटी वाढवा. त्यांना हा विषय रडल्याशिवाय आई सुद्धा मुलाला दूध पाजत नाही. तुमचं रडगाणं बरोबर आहे, रडल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. परंतु जर काही लोकांना रडूनही जर कळत नसेल तर तुम्ही आपण साबकाचा आसड घेऊ आपण हातामध्ये, वेळ प्रसंग सटासटा ओढू, तर ती वेळ यायला नाही येणार नाही एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. शिंदे साहेब 100% याच्यावर मार्ग काढतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.